कधी असंच असं प्लॅनिंग काही नसावं, बाहेर पडावं आणि कुठेही भटकावं. जर्नी टू द ईस्ट हे जे नाव आहे त्याच्यात नक्की काय गिमिक काय, त्या नावाचा अर्थ काय? सो तुम्ही अशा एका जगामध्ये जाताय की ज्याचा ह्या आपल्या दुनियेशी काहीच संबंध नाहीये. तिथे ना लाईट आहे, ना पाणी आहे, ना काही बाकीच्या काही सोयी सुविधा वगैरे ह्याच्यातल्या कुठल्याच गोष्टी नाहीत जशा आपल्याकडे असतात. सो सुरुवात तुम्ही केलीत ना, की एक जनरल रूल आहे हा आपल्या मेंदूचा, की आपण एक पॉइंट जर ठरवला तर आपण तिथपर्यंत पोहोचतो. त्याला उगीचच मध्ये पळवाटा काढायचा नाहीत. फक्त आपल्याला पॉइंट ए टू पॉइंट बी जायचं एवढंच फक्त ठरवायचं. आपण तिथे काही केलं कसंही पोहोचतो. म्हणजे 1800 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर साधारण टोटल किती दिवस लागले तुला हे सगळं achieve? तुम्ही जर एक कुठली तरी गोष्ट करायला सुरुवात करताना एक कुठल्या तरी जॉबमध्ये जस्ट फोटोग्राफी म्हटलं मी, की जर तुम्ही कमर्शियल फोटोग्राफीमधला एक ॲस्पेक्ट घेऊन जर तुम्ही काम करायला सुरुवात केलं, तर तुम्ही एक 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष त्याच्यानंतर तुम्ही बोर होऊन जाता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही नाविन्य उरत नाही. सो तो मला म्हणजे माझ्यामध्ये ते एक वेगळेपण काहीतरी ठेवायचं होतं कॉन्स्टंटली, की माझी क्रिएटिव्हिटी बंद नाही झाली पाहिजे. पैसे येत आहेत म्हणून क्रिएटिव्हिटी सोडायची, ही कन्सेप्ट जी आहे आपल्याकडे ती मला पटत नव्हती त्यावेळी. आज पण नाही पटत. व्हिडिओ काढत होतो, कधी फोटो काढत होतो, त्याच्या पलीकडे काही नाही. फक्त दिवसाच्या शेवटी थोडंसं काहीतरी लिहायचं त्याच्याबद्दल, एवढंच चालू होतं. त्याच्या पलीकडे जाऊन काही मी लिहित नव्हतो. पण जसं जसं मी पुढे जात गेलो तसं तसं मला लक्षात आलं, की ह्याला एक म्हणजे लोकांपर्यंत हे पोहोचवायचं आहे, तर त्याला डॉक्युमेंटरी हा एक पर्याय आहे. पण कसं होतं, की डॉक्युमेंटरी हा असा विषय आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही 1 तास पाहता आणि मग सगळं ते विसरून जाता. त्याच्यापुढे परत त्याला तुम्ही बघू शकत नाही त्याच्याकडे. जास्ती वेळ नाही तुम्ही तो कॅप्चर करत तो तुमचा. आणि पुस्तक एक असा विषय आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही भरपूर दिवस रेंगाळत राहू शकता. तुम्हाला माणूस फक्त एक बाजू नाही दिसत, तर त्याच्या भरपूर बाजू दिसायला लागतात. हा इंटरव्ह्यू ऐकणाऱ्या किंवा ही मुलाखत ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू एक काय युनिव्हर्सल मेसेज देशील? मोबाईल सोडा आणि बाहेर पडा.